नमस्कार मंडळी, वेलकम टू पूजाज ब्लॉग. आज आहे आपला शेगावमध्ये डे सेकंड. आज आम्ही शेगावमध्ये काय केलं चला ते बघूया. आणि आम्ही आज जातो आहे सुमितच्या स्कूलमध्ये मीटिंग करता. सुमित हाय बोल सगळ्यांना, हाय कर ना हाय. हा जो मुलगा आहे ना हा जरा जास्तच भारी भरतोय आणि मामा भाचे आज दिसता पण एकदम मस्त हीरो सारखे. अरे भाई ये नहीं करना था, ये क्या कर दिया तूने. सो आता आम्ही थांबलेलो आहे नाश्ता करायला आणि शेगावमध्ये तुम्ही आले आणि शेगाव कचोरी नाही खाल्ली तर काय खाल्लं. सो पण आज तर चतुर्थी आहे, माझा उपवास आहे. बट सुमित आणि त्याचे मामा आता शेगावची फेमस कचोरी खाणार आहे आणि तेच घ्यायला गेलेले आहे. सो मी तुम्हाला दाखवते की तुम्ही शेगाव आल्यानंतर कुठली कचोरी खायची आहे. सो हे आहे ते खूप फेमस शेगाव कचोरीचं शॉप आणि हे खूप जुनं आहे. सो तुम्ही जर शेगावला व्हिजिट करता आहे तर अगदी स्टेशनच्या समोर आणि याच्या समोर आहे ट्रेंड्सचं शॉप आणि याच्या अगदी थोडंसं डिस्टन्सवर आहे हे शेगाव कचोरी. सो हे जुनी शेगाव कचोरी इथं मिळते. बाकी तुम्हाला शेगावमध्ये असे नवीन खूप सारे शेगाव कचोरीचे शॉप्स भेटतील, पण तुम्ही ते अवॉइड करा आणि तुम्ही इथलीच कचोरी खा, कारण ही जुनी आहे आणि इथला जो टेस्ट आहे तो खूप भारी आहे. यम्मी आणि टेस्टी फेमस कचोरी खाऊन आम्ही निघालो सुमितच्या स्कूलकडे. हे सुमितच्या स्कूलचं गार्डन एरिया आहे. बॅक टू स्कूल. आज सुमित थोडा अपसेट आहे कारण त्याला माहिती आहे की आम्ही त्याला स्कूलमध्ये सोडून परत घरी जाणार आहे. बट आता तो खूपच समजदार झालेला आहे. बट तरीच थोडंसं तर त्याला वाईट वाटतंय. बट स्टील आज सुमितची पॅरेंट्स मीटिंग आहे आणि तेच अटेंड करायला आम्ही आलेलो आहे. आणि सोबतच बरेचसे अजून पॅरेंट्ससुद्धा आलेले आहे. सुमितची पॅरेंट्स मीटिंग मंथली असते, प्रत्येक मंथला असते आणि ताई किंवा आम्ही किंवा सुमितचे मोठा मामा मामी मीटिंग अटेंड करत असता. हे सुमितचं क्लासरूम आहे आणि तुम्ही क्लासरूममध्ये बघू शकता की मुलांनी किती सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केलेल्या आहे. आर्ट आणि क्राफ्ट त्यांच्याकडून इथून करून घेतलं जातं, कलरिंग करून घेतली जाते. सो म्हणजे प्रत्येक मुलगा सेम नसतो. काही मुलांना थोडं कमी प्रमाणामध्ये, काही मुलांना थोडं जास्त प्रमाणामध्ये. सो त्या अकॉर्डिंग सगळ्या मुलांना डिवाईड केलं जातं आणि त्याच्या अकॉर्डिंग त्यांच्याकडून स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट होतो. स्कूलमध्ये फिजिओथेरपिस्टसुद्धा अवेलेबल आहे त्यांची फिजिओथेरपी करायला. मीटिंग झाल्यानंतर सुमितला आम्ही लंच करायला घेऊन गेलेलो. ज्या मुलांचं लंच बाकी होतं त्यांच्याकरता परत इथं लंचची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर मग आम्ही सुमितच्या फ्रेंड्सला भेटलो आणि बरेचशे मुलांनी नवीन ॲडमिशन घेतलेलं आहे. अगदी छोटे-छोटे सुमित जेव्हा छोटा होता तसे हे मुलं आहे आणि खूप गोंडस आहे. यांच्यासोबत टाईम स्पेंड करून, बोलून खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि खूप हुशार आहे. हे मुलं खूप क्रिएटिव्ह असतात, खूप मायाळू असतात आणि तुम्ही बघू शकता त्यांनी केलेले हे क्राफ्ट आणि हे गणपतीची मूर्तीसुद्धा मुलांकडूनच बनवून घेतली जाते. सो जसं की मी बोलली की म्हणजे वयाच्या अकॉर्डिंग आणि ॲबिलिटीजच्या अकॉर्डिंग मुलांना डिवाईड केलं जातं आणि त्यांच्याकडून अशा विविध ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात आणि याच्याने त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट होतं. सोबतच त्यांना म्हणजे काम करायला ते शिकतात आणि खूप भारी आहे स्कूलमध्ये. सगळा स्टाफ खूप खूप कॉपरेटिव्ह आहे आणि किती छान म्हणजे ते जेव्हा त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि ते काहीतरी करतात तर त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण बघून छान वाटतं की मुलं काहीतरी नवीन शिकत आहेत. हा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की मुलांकडून कशा-कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज इथं स्कूलमध्ये करून घेतल्या जातात. खूप म्हणजे खूप क्रिएटिव्ह आहे. अगदी एक-एक मुलगा स्कूलमधला खूप क्रिएटिव्ह आहे आणि हा व्हिडिओ खूपच जुना आहे. म्हणजे सुमित अगदी 7-8 वर्षाचा होता तेव्हाचा आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तो किती ॲक्टिव्हली बघतो आहे. म्हणजे फिनाईल बनवणं सर त्यांना शिकवता आहे आणि तो एकदम त्या प्रोसेसमध्ये सगळ्या डुबून गेलेला आहे आणि एकदम लक्ष देऊन बघतोय की कसं करायचंय, काय करायचंय. सो तो खूप छोटा होता तेव्हा, तेव्हापासून तो इथं आहे आणि आता तो 18 प्लसचा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये
खूप डेव्हलपमेंट आम्हाला बघायला भेटलेलं आहे स्कूलमधून आणि खूप छान आहे स्कूलचं वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी आणि इथले जे मुलं आहेत ते तर सगळेच खूप गोंडस आहे आणि सगळेच खूपच स्पेशल आहे. सो तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्ही नक्कीच ह्या स्कूलला व्हिजिट द्या आणि तुम्ही लोकांना जर काहीही ह्या मुलांकरता करता आलं तर नक्कीच करा. सुमितला परत आम्ही हॉस्टेलमध्येच सोडलंय आणि स्कूलला थोडा मेडिसिन डोनेट केलाय. सो त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये ही सुंदर मूर्ती दिली गणपती बाप्पांची आणि आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब फॉर मोर.